सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाबू पाटलांच्या ऑफिसवर निवडणूक विभागाचे छापे। भरारी पथकानं छापे टाकून झाडाझडती घेतल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त। शहाजीबापूंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर देखील छापे। नाशिकच्या डोंगराळे प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी विजय करणारला 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। चिमुकलीवर अत्याचार करून केली होती हत्या। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेची विशेष तयारी। 5 आणि 6 डिसेंबरला विशेष 12 लोकल चालवणार। यापैकी 6 मध्य रेल्वेवर तर 6 हार्बर रेल्वेवर चालवणार। महामुंबईमध्ये मालमत्तांच्या विक्रीचा आलेख चढता। गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मालमत्ता विक्रीची नोव्हेंबर महिन्यात नोंद। नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 12,299 घरांची विक्री। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएची आरोपींच्या घरांवर छापेमारी। शोपिया आणि पुलवामामध्ये एनआयएचे छापे। मौलवी इरफान, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुझम्मिल यांच्या घरावर छापे। भारताला आंतरराष्ट्रीय लोकशाही समूहाचं अध्यक्षपद। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार। 37 देशांच्या समूहाकडून 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला बहुमान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।